या सरकारचं जाणं हे निश्चित झालेलं आहे 2029ला, याबद्दल काहीच दुमत नाही. मोदींचं वय आहे हे 80च्या आसपास जाणार आहे. आश्वासनं दिली होती, 15 लाखाचा जुमला म्हणा, 2 करोड नोकऱ्यांचं आश्वासन म्हणा. राजनीति के रंग में सजेगी हर बात, बेबाक बातचीत और यादगार स्केच के साथ. निश्चितच तुमचा हा प्रश्न भारताच्या राजकारणाला नवी दिशा देणारा असा हा एक विषय ठरलेला आहे. कारण न्यायमूर्ती सूर्यकांतजी यांनी तसा शब्दप्रयोग दिलाच नसता किंवा केला नसता तर कदाचित CJPचं अशा प्रकारचं एक नवनिर्माण व्हर्च्युअल निर्माण झालं नसतं. या नवीन व्हर्च्युअल निर्माणासोबत जी तरुण पिढी आहे, जी आता येणाऱ्या 2029च्या लोकसभेमध्ये जी फर्स्ट टाइम वोटर्स बनेल आणि ज्याला आपण अल्फा आणि जेनजी अशी जी काही शब्दप्रयोग नव्याने करायला लागले, तर निश्चितच यामुळे एक असा फायदा झालेला आहे की भारतीय राजकारणाच्या समीकरणामध्ये यांनी सरकारला एक दबाव निर्माण करून विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून एक मोठा सेटबॅक पक्षाच्या समोर उपस्थित झालेला आहे. यांना 2014ला जे सत्तेवर आणणारा जो वर्ग होता, तोच वर्ग आता या सरकारच्या विरोधामध्ये प्रश्न विचारण्यासाठी उभा ठाकलेला आहे. आणि या परिस्थितीमध्ये 2029ची जी काही येणारी लोकसभा निवडणूक राहील, त्याच्यातला जवळपास हा जेनजी अल्फा हा जो वर्ग आहे, हा जवळपास एक मोठा आपण तरी बघितलं तरी 50 ते 60 करोड पर्यंत हा वोटर्स राहण्याची शक्यता आहे. कारण 50 ते 60% आजही युवा वर्ग हा भारताचा मतदार आहे. पण हा जो येणारा 18 वर्षाचा अल्फा आहे, हा सुद्धा त्याच्यामध्ये वोटर सामील होईल. आणि त्यावेळी जे नरेंद्र मोदींचं वय आहे हे 80च्या आसपास जाणार आहे. आणि त्यामुळे निश्चितच या सरकारवर हा एक मोठा प्रश्न निर्माण होणार आहे की बा ही सरकार टिकवायची कोणत्या पद्धतीने. कारण 2014 नंतर जे काही 19-24चे जे निवडणुकी झाल्या, तर दिवसेंदिवस या सरकारचा जो ग्राफ आहे तो कमी होत गेलेला आहे. यांनी जी आश्वासनं दिली होती, 15 लाखाचा जुमला म्हणा, 2 करोड नोकऱ्यांचं आश्वासन म्हणा, या सर्व बेरोजगारांनी जे फर्स्ट टाइम वोटर्स होते ते आज 2026 मध्ये त्यांची जी 30-35 वर्षाची जी वय झाली, तर त्यांना 2 करोड रोजगारापैकी त्यांना रोजगार मिळालेला नाही. आणि ज्या सरकारच्या ज्या योजना आहेत, सरकारच्या ज्या काही प्रतिबिंब समाजावर, व्यवस्थेवर, आर्थिक व्यवस्थेवर उमटलेला आहे, त्याचा जो परिणाम झाला, त्या परिणामामुळे हा आक्रोश विद्यार्थी मुव्हमेंटच्या माध्यमातून बाहेर आलेला आहे. आणि मला असं वाटते की जगातील ही पहिली विद्यार्थी मुव्हमेंट अशी झाली की ती राष्ट्रीय स्तराच्या व्यतिरिक्त जागतिक स्तरावर पसरली. आणि या आंदोलनाला वेगवेगळ्या देशांनी, वेगवेगळ्या समूहांनी याला जो काही भरभरून पाठिंबा दिला, तो भारताच्या स्वातंत्र्य चळवळीपेक्षाही मोठी चळवळ उभी झाली असं म्हणायला काही हरकत नाही. त्यामुळे निश्चितच या सरकारचं जाणं हे निश्चित झालेलं आहे 2029ला, याबद्दल काहीच दुमत नाही. नक्की तुमचा हा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. कारण आपण बघितलं तर भारत हा कृषीप्रधान देश आहे. आणि या कृषीप्रधान देशातली ज्यांची वडील जी शेती करायची, त्यांचा काही मुलं जी आहेत ते कोणी शिक्षणात आहेत, कोणी व्यवसायात आहेत, कोणी नोकरीत आहेत, तर कोणी सीमेवर देशाच्या संरक्षणासाठी वेगवेगळ्या क्षेत्रात गेलेली आहेत. आणि या सरकारला असं जे वाटलं की आम्ही जे एकमुखाने जे काही निवडून आलेलं आहे, त्याच्या परिणामामुळे असं झालं की जी जनरेशन गॅप, जो तुम्ही शब्दप्रयोग जो केलेला आहे, तो एक मोठ्या प्रमाणात जनरेशन गॅप झालेली आहे. कारण या सरकारमध्ये एकही तरुण मंत्री आपल्याला दिसणार नाही. खासदारांची संख्या, म्हणजे जेव्हा भारत देश स्वतंत्र झाला तेव्हाची तरुण खासदारांची संख्या आणि 2014 ते 2026 तीन या निवडणुकीमधली जी खासदारांची जी संख्या आहे ती अत्यंत अल्प असल्यामुळे या सरकारला जेनजीचा का नवी युवकांचं जी आव्हान आहे, त्यांची जी प्रश्न आहेत, ते त्यांनी समजून घेण्याचा प्रयत्न केलेला नाही. कारण ही सर्व Z+ सुरक्षेमध्ये वावरणारी ही मंडळी असल्यामुळे यांना जनतेच्या प्रश्नांचा काय विचार करायला पाहिजे, त्यावर काय उपाय केलं पाहिजे, यावर त्यांनी कधीही तीळमात्र प्रसंग केलेला नाही.
दुसरा विषय आहे की गॅप होण्यामागचं अजून एक कारण आहे की शैक्षणिक गुणवत्ता. डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलंच होतं की जो शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. तर हा एक मोठा परिणाम झालेला आहे की यातली अनेक अशी तुम्हाला मंत्री खासदार अशी मिळतील या सरकारमधली की त्यांच्या डिग्र्यांचाच प्रश्न उपस्थित झालेला आहे का बा त्या डिग्र्या खऱ्या आहे की खोट्या आहेत, ते काही डिग्र्या दाखवू शकत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना असं वाटलं की आपण एवढं शिक्षण घ्यायचं, शिक्षण घेतल्यानंतर आपल्याला काहीच मिळत नाही आणि हे म्हणतात किंवा पकोडे तलो हेही रोजगार आहे. त्यामुळे यांच्यामधला जो दुरावा आहे तो दिवसेंदिवस वाढत गेला आणि त्याचा असा परिणाम झाला की हा विद्यार्थी आंदोलनामध्ये बदलत गेला आणि तो जन आक्रोश आता गावापर्यंत शाळापर्यंत पोहोचलेला आहे. त्यामुळे या सरकारला निश्चितच हा एक मोठा असा भयंकर नवीन जनरेशनचा एक आपण त्याला शाप म्हणू तो लागेल, यात काही तीळमात्र शंका नाही. 2014 नंतर यांनी जे काही सांगितलं की बा आम्ही एवढी विद्यापीठ बनवली, IITs बनवली, मला असं वाटतं की आपण प्रामुख्याने सरकारने अशी कुठल्याही प्रकारची यादी आजपर्यंत प्रकाशित केलेली नाही. दुसरा प्रश्न जो विकासाचा प्रश्न आहे, तर यांनी रस्ते बनवले, रोड बनवले, यात काही वाद नाही. पूल बनले, रोड बनले. इंग्रजांनी जो निर्माण केला होता रेल्वे मार्ग त्याचा फक्त एकेकरीण होता, यांचा दुपदरीकरण झाला, त्रिपदरीकरण झाला, पण असं नवीन काही विकास त्याच्यातून आपल्याला पाहायला मिळत नाही. तुम्ही बघितलं यांनी जे हवाई म्हणजे ज्याला हवाई मार्ग जे जोडण्याचा यांनी प्रयत्न केला होता राज्यामध्ये, यांनी अनेक विमानतळ निर्माण केली. त्याच्यातली कितीतरी विमानतळ अर्ध्यापेक्षा जास्त बंद पडलेली आहेत. दुसरा की जे त्यांनी विकासाच्या नावाखाली जे रोड बनलेले आहेत, त्या रोडचा जर आपण बघितलं की 2014 नंतरची जी काही एक्सप्रेसवे बनली, या 10 वर्षात किंवा 12 वर्षाच्या कालखंडामध्ये त्याच्यातली अर्धी रस्ते, अर्धी पुलं ही वाहून गेलेली आहेत पावसाळ्यांमध्ये. ज्या शहरं आहेत ज्याला स्मार्ट सिटी ज्यांनी म्हणून एक मोठं आव्हान केलं होतं या सरकारने की आम्ही 100 स्मार्ट सिटी 300 स्मार्ट सिटी बनवणार, त्या स्मार्ट सिटीनं आता आज आपण बघितल्या तर त्या सगळ्या वॉटर सिटीमध्ये कन्वर्ट झालेल्या आहेत. मग ते नागपूर पासून तर दिल्लीपर्यंत कुठेही जा, अहमदाबादला सुद्धा आज तीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणजे असं कुठेही नाही. जो गुजरात मॉडेल होता तो गुजरात मॉडेल ही वाहून गेलेला या पाण्यामुळे, विकासामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि आज असा एक नवीन प्रयोग सुरू झाला की जे सिमेंटची रस्ते बनलेली होती, आपण दूर जाण्यापेक्षा आपण जर वर्धा रोडनी जात असताना जर आपण एअरपोर्ट मेट्रो स्टेशनच्या थोडा पुढे जायला सुरुवात केली तर त्या सिमेंट रोडच्या भेगा ज्या पडलेल्या आहेत त्या भेगांवरती आता डांबरीकरण सुरू झालेलं आहे. याचा अर्थ की आता जेवढी काही सिमेंट रोड बनलेली असतील त्याच्यावर लवकरच आता डांबरीकरण येईल, यात काही वाद नाही. हाच खरा या सरकारांचा हा विकास आहे असं म्हणायला काही हरकत नाही. रोज आपण सोशल मीडियावर बघतो, आता गडचिरोलीचा हल्ली 3 वर्षात बनलेला पूल पडलेला आहे. असे महाराष्ट्रात नाही, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा तुम्हाला असे लाखो उदाहरणं मिळतील सोशल मीडियाच्या माध्यमातून की किती विकास झालेला आहे आणि हे आपल्याला पाहायला मिळेल. इथेनॉल 20चा हा जो प्रकरण आहे, समजा आपण बघितलं इथेनॉल E20 ज्याला आपण म्हणू, तर याला थोडंसं आपण जर बँकमध्ये जर गेलं, जेव्हा मनमोहन सिंगाचं सरकार होतं तेव्हा या सरकारने आता लोकसभेत आणि राज्यसभेमध्ये त्याचं डिटेल प्रकाशित केलेलं आहे. तेव्हा जेव्हा 2%, 3%, 5% पर्यंत इथेनॉल जेव्हा मिश्रित केल्या जात होतं तेव्हाचे भाव आणि आता जर 20% इथेनॉल मिश्रित असून सुद्धा पेट्रोलचे भाव यात तो जो काही जमीन असमानचा अंतर आहे हा आपल्याला दिसून येईल. दुसरा विषय की जेव्हा क्रूड ऑइल स्वस्त असताना सुद्धा आपण अधिक भावाने आपण जेव्हा घ्यायला लागलो, तर याचा अर्थ असा आहे की E20 मुळे जनतेला याचा काही फायदा झालेला नाही. ही एक अक्षरशः जनतेची लूट आहे. समजा आपण पेट्रोल पंपावर गेल्यानंतर आपल्याला त्यांनी स्पष्टपणे उल्लेख करायला पाहिजे की बा हा पेट्रोल नॉर्मल पेट्रोल आहे, हा ई पेट्रोल आहे. तर अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची पॉलिसी नाहीत. आणि या सरकारमध्ये एक विशेष आहे की वित्तमंत्री आपला वित्त विभागाचं सोडून देतो आणि तो रक्षा विभागावर बोलतो, रक्षा मंत्री हा रेल विभागावर बोलतो, रेलवाला हा IT वर बोलतो. म्हणजे यांचं कोणाचंही कुठलंही तारतम्य नाही. त्यामुळे प्रामुख्याने जनता यांच्यापासून भ्रमनिराश झालेली आहे. आणि निश्चितच आता जो इथेनॉलचा जो विषय आहे हा गंभीर आहे आणि कुठल्याही प्रकारची जनतेची मागणी नसताना स्वतःहून सरकारने जे वाढवण्याचा जो कट कारस्थानाने केला आहे, त्यामुळे
ज्या कंपन्या आहेत, गाड्या निर्माण करणाऱ्या ज्या कंपन्या, टू व्हीलर्स म्हणा, फोर व्हीलर्स म्हणा, यांचाही मोठ्या प्रमाणाने नुकसान होत आहे. नुकताच ग्राहक मंचाने आता एक प्रकरण छत्तीसगडमध्ये आलेलं आहे, ते भरून द्यावं लागलं. यामुळे असं होईल की अनेक कंपन्या, जसं आपल्याला माहित असेल, एक कंपनी म्हणजे भारतातल्या 2-3 मोटार कंपन्या सोडून वापस चाललेल्या गेलेल्या आहेत. तर त्यामुळे व्यापारासाठी अनेक कंपन्या आता इथे येत नाहीत, इथला पैसा काढून विदेशात घेऊन चाललेला आहे. म्हणजे इथेनॉल हा एक प्रकारचा देशाच्या अर्थव्यवस्थेसोबत विश्वासघात आहे असं म्हणायला काही हरकत नाही. जनतेची मागणी नसताना टाकण्यात आलेला हा पाणी आहे आणि शेतकऱ्यांना त्या इथेनॉलमुळे काही फायदाही होत नाही. त्यांच्या भावातही कुठे वाढ झालेली नाही. त्याला कार्बन क्रेडिट बोनस दिल्या येत नाही किंवा त्याच्या MSP ला काही MRP मध्ये कन्वर्ट झालेला नाही. त्यामुळे या भ्रमनिराश झालेला आहे आणि यापासून शेतकरी वर्गाने, युवक वर्गाने या E20च्या विरोधात निश्चितच भारतभर आंदोलन करण्याची सनदशीर मार्गाने अत्यंत आवश्यकता आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आम्ही आतापर्यंत 2019ला निवडणूक लढवली. बिहार, महाराष्ट्र आणि अन्य राज्यामध्ये, UP मध्ये, दिल्लीमध्ये. 2024 मध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये आम्ही 23 लोकसभेच्या जागा लढवल्यात आणि निश्चितच यावेळी सुद्धा आता आमचा काही हिंदी प्रांतामध्ये परत संघटनात्मक काम सुरू आहे. यावेळी 2024ला मी महाराष्ट्राच्या बाहेर निवडणुकामध्ये भाग घेतलेला नाही, पण विधानसभेमध्ये छत्तीसगड, तेलंगणा ह्या निवडणुकीमध्ये आम्ही भाग घेतला. पण निश्चितच आता येणाऱ्या ज्या निवडणूक आहे 2029ची होणारी लोकसभा, या निवडणुकीमध्ये बळीराजा पार्टीने संघटनात्मक बांधणी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली असा जो काही हिंदी बेल्ट आहे जवळपास, साऊथमध्ये आमचा सध्या तेलंगणापर्यंत वर्किंग सुरू आहे, महाराष्ट्रात काम सुरू आहे. तर एक शांततेच्या मार्गाने, अहिंसात्मक गांधीजीच्या मार्गाने आणि संविधानिक मार्गाने आम्ही निश्चितच येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला आम्ही सामोरे जाणार आहे. आमचा जो एजंडा आहे बळीराजा पार्टीचा, हा शेतकऱ्यांच्या मालाला त्याला त्याचा अधिकार, भाव ठरवण्याचा अधिकार सरकारने द्यावा ही आमची प्रमुख मागणी राहणार आहे. ज्याप्रमाणे ज्या फॅक्टरीमध्ये पेन निर्माण करतो, तो पेन निर्माण करणारा व्यक्तीला त्याला त्याच्या पेनाची किंमत ठरवण्याचा अधिकार आहे. मात्र आमच्याकडे जर आमचा धान निर्माण होत असेल, गहू निर्माण होत असेल, पण आम्हाला दर ठरवण्याचा आम्हाला तो अधिकार नाही. त्यामुळे आता जो MP मध्ये शेतकऱ्यांचं जे आंदोलन चाललं या महिन्यातलं, त्या आंदोलनात सुद्धा आमचे जे मध्य प्रदेशचे जे अध्यक्ष आहेत मुलायम सिंग गुर्जर यांनी सुद्धा सक्रिय सहभाग घेतला आणि त्याची फलश्रुती चांगली झाली. आणि निश्चितच येणाऱ्या विधानसभा साठी सुद्धा आमचा मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशसाठी आमची तयारी सुरू आहे. आणि आमचा यामुगचा एक निश्चित उद्देश आहे की जे युवक आहेत, या युवकांना जास्तीत जास्त उमेदवारी द्यायची, असा आमचा एक विशेष उपक्रम यामध्ये राहणार आहे की, आणि तो विद्यार्थी किंवा तो शिक्षित युवक असावा, हा त्यामागचा आहे उद्देश राहील. आणि निश्चित आम्ही या 2029 मध्ये भारतातल्या अनेक राज्यामध्ये निश्चित चांगली कामगिरी करूचा विश्वास आहे.